नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 51. याचा फर्स्ट एक्झाम्पल आहे यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग. आता इथे काही आपल्याला हे दिले, तिथे आपण फॉर्म्युलेज वापरायचे आहेत. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट आहे एक्स मायनस वाय. तर इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय होतो, आन्सर करून लिहायचं एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय. आता यांचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स केल्यावरती इथे एक्स स्क्वेअर येतो, प्लस मायनस केल्यावर इथे मायनसचा साईन येतो आणि इथे वाय स्क्वेअर येतो. ओके, समजलं. आता इथे 3 इन ब्रॅकेट 3x मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. इथे आहे सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 5 ब्रॅकेट कंप्लीट. इथे पण तेच होईल, 3x इंटू 3x इथे 3x स्क्वेअर येईल, मायनस 5 डबल आहे म्हणून इथे 5 स्क्वेअर येईल. ओके, तर याचा स्क्वेअर 3 3 जा 9x स्क्वेअर मायनस इथे 25 येणार आहे. समजलं. आता इथे आहे इन ब्रॅकेट ए प्लस 6 ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट आहे ए मायनस 6 ब्रॅकेट कंप्लीट. इथे आहे आन्सर ए प्लस 6 ए मायनस 6 इक्वल्स टू इथे येईल ए इंटू ए स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 36. 6चा स्क्वेअर येतो 36. ओके, आता फोर्थ आहे इन ब्रॅकेट एक्स अपॉन 5 प्लस 6 ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट आहे एक्स अपॉन 5 मायनस 6. ठीक आहे. इथे येईल एक्स अपॉन 5 प्लस 6 एक्स मायनस 5 मायनस 6 इज इक्वल्स टू एक्स अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर. हे आपण बाहेर काढून घेतलं. हे प्लस मायनस मायनस येतो. ठीक आहे. आणि या दोघांची प्लस केल्यावर याचा ब्रॅकेट स्क्वेअर येतो. मग इथे येईल एक्स स्क्वेअर अपॉन 5चा स्क्वेअर येतो 25 मायनस इथे 6चा स्क्वेअर येतो 36. समजलं सर्वांना. इथे क्वेश्चन नंबर 2 आहे यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. आता इथे फर्स्ट आहे 502 इंटू 498. आता बघू आपण हे आन्सर. इथे काय होईल 502 इंटू 498 इज इक्वल्स टू, आता 500मध्ये 2 प्लस करावे लागतील आणि 500मधून 2 मायनस करायचे इथे, म्हणजे 498 आन्सर येईल. ओके, मग आता हे दोघं आपण जसं मागे सॉल्व केले, हे दोघं आहे तर मग इथे काय येईल 500चा स्क्वेअर दोघांचं मल्टिप्लाय केल्यावर मायनस 2 इंटू 2 इथे हे प्लस मायनस इथे मायनस येणार आहे 2 इंटू 2 2 स्क्वेअर म्हणून इथे 500चा स्क्वेअर येतो 2,50,000. ओके, आणि 2चा स्क्वेअर येतो 4. मग यांची टोटल केल्यावर मायनस केल्यावरती 2,49,996. ओके, सेकंड आहे 97 इंटू 103. तर इथं आन्सर येतं 97 इंटू 103. आता बघा हे इथे 100मधून आपण 3 मायनस करणार आहे आणि इथे 100 प्लस 3 करू. मग 100 इंटू 100चा स्क्वेअर मायनस प्लस मायनस मायनस इथे 3चा स्क्वेअर इथे येईल. मग 100चा स्क्वेअर 10,000 मायनस 3चा स्क्वेअर 9 इथे येईल 9,991 आन्सर येणार आहे. आता बघा इथे काय 54 इंटू 56. आता 54 इंटू 46 आहे, तर मग इथे येईल 50 प्लस 4 आणि इथे येईल 50 मायनस 4. ओके, मग इथे काय येईल 50 इंटू 50 50 स्क्वेअर ते मायनस इथे 4चा स्क्वेअर 50चं स्क्वेअर काय येतो आन्सर आपलं 2,500 आणि 4चा काय येतो 16. याच्यातून हे मायनस केल्यावर 2,484 हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. लास्ट वन आहे 98 इंटू 100. मग इथे काय येईल 100 मायनस 2 आणि 100 प्लस 2 100 इंटू 100 100 स्क्वेअर प्लस मायनस मायनस 2 स्क्वेअर 100चा स्क्वेअर किती येतो मग 10,000 मायनस 2चा स्क्वेअर येतो 4. मग इथे येतं 9,996 हे आन्सर येणार आहे.
ठीक आहे, समजलं सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. थँक्यू.